मित्रांनो, हा आहे OnePlus 13S. आतापर्यंतचा OnePlusचा कॉम्पॅक्ट फोन. ह्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहे ज्या मला खूप आवडल्या आहे आणि अशा काही गोष्टी आहे जे मला बिलकुल आवडल्या नाहीये. तर हे सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे. त्या अगोदर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जगात सर्वात जास्त विकला जाणारा फोन कोणता आहे? iPhone 16 बद्दल बोलतोय मी. सेम टू सेम त्याच्या सारखाच OnePlus 13S मोबाईल दिसतो. तर चला, इकडल्या तिकडल्या गोष्टी आता खूप झाल्या. आता फोनाची अनबॉक्सिंग करूया. तर चला, बॉक्स मध्ये कव्हर मिळतं, त्यानंतर 80 वॅटचं चार्जर मिळतं. जर तुम्ही त्या फोनाला हातामध्ये घेतलं ना, तर समजा तुमचा हात छोटा आहे आणि तो फोन तुमच्या हातामध्ये बिलकुल फिट बसून जाईल. तो फोन इतका छोटा आहे. तर चला, आता आपण येणारे आपल्या मेन मुद्द्यावरती. या फोनामध्ये मला सर्वात जास्त काय आवडलं? ऑक्सिजन OS. आपण स्वाईप करतो, क्लिक करतो, सेटिंग मध्ये जातो, नोटिफिकेशन बघतो. हे सर्व काही याच्यामध्ये एकदम स्मूथ होते. दुसरी जी गोष्ट आहे ते आहे कॉम्पॅक्ट फोनामधला आपण राजा आहे. कारण की 5850 मेगापिक्सलची बॅटरी आहे आणि 80 वॅटचं चार्जर आहे. आतापर्यंतचा कोणत्याच कॉम्पॅक्ट फोनामध्ये मला अशी बॅटरी आणि असं चार्जर बघायला नाही मिळलंय. म्हणून आपण कॉम्पॅक्ट फोनामधला राजा आहे. तिसरी ती गोष्ट जी मला सर्वात जास्त आवडली ते आहे डिस्प्लेची क्वालिटी. खरंच यार, या डिस्प्लेची क्वालिटी चुम्मेश्वरी आहे यार. जर का तुम्हाला ऑप्शन दिलं iPhone 16e आणि OnePlus 13S यापैकी तुम्ही कोणता फोन घेणार? दोघे पण 55-50 हजाराच्या आत मिळतील. मला कमेंट मध्ये नक्की सांगा. बस आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. त्यासाठी जनता सबस्क्राईब बनता. जय हिंद, जय महाराष्ट्र.